तर स्ट्रक्चरल कोड जो असतो तो तुम्हाला कम्प्युटर असं काम करतं म्हणून करायचा असतो, आणि दुसरा कोड इंटेन्शनल. म्हणजे मला तुला जर लोन द्यायचं झालं तर मी निदान 50 क्रायटेरिया घेणार, याचं वय किती, उत्पन्न किती, जात किती, आधीचा सिबिल स्कोर काय, वगैरे वगैरे वगैरे, ते मला कंडिशन्स मध्ये लिहावं लागणार आहे. जर असं असेल तर असं असेल वगैरे वगैरे. तर स्ट्रक्चरल कोड एआय कडनं खूप सोपं आहे, कारण जनरेटिव्ह कपॅसिटी आपण सांगितली, त्याला त्यांनी गिटहब वरती ट्रेन केल्यामुळे कोपायलट म्हण किंवा कर्सरचं आता ते नाव खूप झालेलं आहे ऍक्विजिशन मध्ये, तर त्यांच्याकडनं कोड जनरेशन होत असतं, ठीक आहे. पण त्याच्यामुळे नोकऱ्या जातील का, तर नाही जाणार. पण कोड जनरेशन करायला जे पोरं ठेवायचे तुम्ही, तो आता एलिमिनेट झाला, कारण एवढ्यासाठीच तुला ठेवलं होतं. पण आता गंमत तिथे काय होणार आहे की आता हा जनरेट केलेला कोड 100% करेक्ट असतो हे माहिती नाही, तो त्यांनी लेटेस्ट लँग्वेज मध्ये लिहिलेला हे माहिती नसतं. हो, त्याच्यात द्यायला देणार, पण हे सगळे व्हेरीफाय करायला आता मला आधीच्या पेक्षा तिप्पट हुशार पोरगा लागतो. त्यामुळे इथे जे लोकांना वाटतं की नोकऱ्या जाणार आहेत, हे काम बंद झालेलं आहे. पण हे काम परफेक्ट करायला मला आता दुप्पट कपॅसिटीचा प्रोग्रामर लागणार आहे, त्याच दर्जाचा टेस्टर लागणार आहे, आणि तिच्यामध्ये अडचण काय होणार आहे, फ्रेशर्सची. बरेच लोक म्हणतात की म्हाताऱ्या लोकांची अडचण झालेली आहे यामुळे. तर माझ्यासारखे जे हँड्स ऑन लोक आहेत, ज्यांना 3-4 प्रोग्रामिंग लँग्वेजेस आणि बरेचसे फ्रेमवर्क आहे, आम्ही आमच्या बेटा प्रोग्रामिंग केलेलं आहे, आमच्यासाठी तर वरदान आहे.